जेवताना ताटात जर काहीतरी कुरकुरीत तोंडी लावायला असेल तर जेवणाची मजा दुप्पट होते. सहसा आपण बटाट्याच्या काचऱ्या किंवा भजी करतोच, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणी पद्धतीचे झटपट होणारे आणि चवीला अतिशय अप्रतिम लागणारे केळ्याचे काप. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे कच्च्या केळ्याचे काप वरण भातासोबत किंवा पोळीसोबतही खूप छान लागतात. विशेष म्हणजे ज्यांना बटाटा चालत नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. अशी रेसिपी कशी करायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग वेळ न घालवता पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि याची सोपी रेसिपी. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करिअर राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा, मी ही कच्ची केळी घेतलेली आहेत. ह्या कच्च्या केळीचे आपल्याला काप करायचे. अगदी सुंदर लागतात हे काप. तर ते कसे करायचे आपण बघूया. आता मी ह्यातली केळी काढून घेते. ते केळी सुरुवातीला धुवून घेऊया. हे बघा, ही केळी आपल्याला त्याचं देठ काढून घ्यायचं. आणि आपल्याला ही थोडीशी अशी सोलून घ्यायची. त्याची वरची जी स्किन आहे ही काढून घ्यायची. अगदी सहज निघते. हे बघा, या पद्धतीने केळी सोलून घ्यायची. हे बघा, आता ही केळी आपली सोलून झालेली आहेत. आता यांचे आपण काप करून घेऊया. हे बघा, आता आपल्याला याचे एकदम पातळ पण नाही, थोडे जाड असे आपल्याला काप करून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने आपण त्याचे काप करून घ्यायचे. हे बघा, आपले सगळे स्लाइस करून झालेले. तर सगळ्यात आधी आपण याला मीठ लावून घ्यायचंय. हे बघा, आता सगळ्यात आधी आपण ह्या काप जे आहेत त्याला मीठ लावून घ्यायचे, म्हणजे ते काळे सुद्धा पडणार नाही आणि सगळीकडून त्याला व्यवस्थित मीठ लागेल. आता हे काप करण्यासाठी आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी बोलमध्ये बेसन घेतेय. आता बेसन घेऊन झाले, त्यात थोडस हिंग घालायचंय. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि तिखट आपल्या आवडीनुसार. जसं तुम्हाला तिखट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता. 1 चमचा तिखट घातले. अजून थोडा अर्धा चमचा मी तिखट घालते, मला तिखट आवडतं. आणि थोडस चवीनुसार मीठ घालायचंय. आता पिठाच्या अंदाजाने मीठ घालायचं, कारण आपण केळ्याला अगोदरच मीठ लावलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता हे जे केळ्याचे काप आहेत हे आपल्याला याच्यामध्ये घोळवून घ्यायचे. हे बघा, ह्याला असं पीठ लावून आपल्याला ते बाजूला ठेवून द्यायचे. थोडा आपण त्यांना असं ठेवणार आहेत. हे बघा, या पद्धतीने सगळे केळ्याचे काप आपल्याला पिठात घोळवून ठेवून द्यायचे. हे बघा, आता हे काप जे आहेत आपण सगळे पिठात घोळवून ठेवलेले आहेत. आपण ह्याला एक 5 मिनिटं असेच रेस्ट देणार आहोत. आपण 5 मिनिटं त्याला रेस्ट दिली, तर ती का द्यायची त्याचं मी आता तुम्हाला कारण सांगते. तर मगाशी जे तुम्ही बघितलं त्याला पीठ लागलेलं होतं, कोरडंच पीठ होतं. 5 मिनिटानंतर सगळ्याला ओलसर पण आलेला आहे, म्हणजे जो आपण त्याला मसाला लावलाय तो सगळा त्याला व्यवस्थित चिकटून राहिलेला आहे. आता आपण हे फ्राय करायला घ्यायचे. हे बघा, मी आता तवा गरम करत ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. पण ते शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आता तवा गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे एक एक स्लाइस ठेवायचे.
हे बघा, आता सगळे काप आपल्या तव्यामध्ये घालून झालेले आहेत. आता हे चांगले आपल्याला फ्राय करून घ्यायचे. आता हे बघा, एक 2-3 मिनिटांनंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे. हे बघा, मस्त फ्राय झाले. असे खरपूस असे फ्राय व्हायला पाहिजेत. ते खायला खूप सुंदर लागतात, कुरकुरीत सुद्धा होतात आणि चव सुद्धा खूप छान येते. हे सगळे पलटी करून घेऊया. हे बघा, आता सगळे आपले जे काप आहेत पलटी करून झालेले आहेत. ही एक बाजू चांगली फ्राय झालेली आहे. आता दुसरी बाजू सुद्धा आपल्याला अशीच फ्राय करून घ्यायची. हे बघा, आता हे आपले काप तयार आहेत. मी आता यांना काढून घेते. जेवताना तोंडी लावण्यासाठी हे काप खूप सुंदर लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा.